मंत्रिमंडळाचे आमचे ज्येष्ठ मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री, शिवसेनेचे नेते सन्माननीय उदय सामंतजी, आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतजी, सन्माननीय साळवीजी, उपस्थित असलेले आमचे फिशरीजचे कमिशनर तावडेजी, कॉर्पोरेशनचे प्रमुख आमचे फाटक, उपस्थित असलेले आमच्या फिशरीजचे सर्व अधिकारी, भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आज आपण सर्वजण मिरकरवाडाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत। मी सर्वप्रथम आमच्या खात्याच्या वतीने आदरणीय उदय सामंतजींचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आज इथे आमच्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आले। इथले स्थानिक आमदार असले तरी त्यांनी नेहमीच या मिरकरवाड्याचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची सातत्याने भूमिका असली आतापर्यंत होती आणि म्हणून आज ह्या विकास कामाच्या सुरुवातीलाच ते आवर्जून इथे उपस्थित राहून कामाला शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते मी माझ्या वतीने, माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार मानेन। बांधवांनो, आजचा हा कार्यक्रम काही अर्थाने फार महत्त्वाचा आहे। जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये मी मत्स्य व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली, तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा, आम्ही सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे, किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला ठरवलेली होती। त्याचमध्ये आपल्या ह्या मिरकरवाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता। जेव्हा आम्ही ह्या मिरकरवाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या समोर इकडच्या असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा आमच्या समोर आला। जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला ह्याची जाणीव आहे, असंख्य लोकांना त्याबद्दल गैरसमज निर्माण झाले। तेव्हा आमच्या पोटावर हे लोक लाथ मारतायत का, विशिष्ट काही एका वर्गाला ते लोक टार्गेट करतायत का, असे असंख्य विषय त्या नजरेसमोर आले। पण बांधवांनो, आपल्या सगळ्या जणांना मी आवर्जून सांगेन, आमच्यासाठी मिरकरवाड्याचा विकास हाच महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो, हे सरकार महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचे असल्यामुळे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे। आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, राष्ट्र स्वयंसंघाच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते, ज्यांच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे, जो व्यक्ती ह्या देशाला आपला राष्ट्र समजतो, या तिरंग्याला आपला झेंडा समजतो आणि आमच्या बरोबर भारत माता की जय म्हणतो,
त्याचा विकास आम्ही नक्की करणार, ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून चालण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे. आम्ही भारत माता की जय म्हणणाऱ्या व्यक्तीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि सर तन से जुदा म्हणणारा कुठला व्यक्ती असेल तर त्याला आम्ही सोडत नाही. हेच आमच्या हिंदुत्वही सरकारची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं की ह्या भागाचा विकास आम्हाला करायचा असेल तर आलेली जी प्राप्त निधी आहे जे दुसऱ्या टप्प्याची, त्या निमित्ताने आता तुम्ही जसं आमच्या फाटकजीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा ऑप्शन हॉल पासून कंपाऊंड वॉल पासून प्रशासकीय इमारत अशा प्रत्येक बाबी आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून मिरकर वाड्याला खऱ्या अर्थाने जी आपल्याला आर्थिक समृद्धी किंबहुना चालना इथे द्यायची असेल तर ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये निधी खर्च करणं अति गरजेचं होतं. उदयजींना सांगेन की ह्या इकडे सक्षमीकरणासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. काही इकडचा भाग खचत चाललेला आहे. आपल्या इकडच्या मच्छीमारांना तिथे किती वर्ष ते वापरू शकतील अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता, कारण का तो अतिशय नाजूक होत चालला होता. म्हणून आज जसा आपण ह्या विकासाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने जमलो आहे, मी तुम्हाला प्रत्येकाला जे जे ह्या मिरकरवाड्यामध्ये येऊन व्यवसाय करतात किंवा आपला धंदा करतात, मी तुम्हाला सगळ्या जणांना विश्वास देतो की ह्या सरकारच्या माध्यमातून तुमचं भविष्यात घडण्याचं काम निश्चित पद्धतीने होईल. हा विश्वास तुम्हाला प्रत्येकाला मी देतो. या निमित्ताने आवर्जून मी उदयजींचा मी आभार मानेन. जेव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करायची ठरवली त्यांनी भूमिका घेतली, नितेशजी कोणावर अन्याय होऊ देऊ नका, विकास निश्चित पद्धतीने करू पण अन्याय व्हायला होता कामा नाही. आणि म्हणून त्यांच्या बरोबर राहून त्यांचं सहकार्य घेऊन, पोलिसांच्या आमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही तेव्हा अतिशय शांत पद्धतीने आपण इथे ही जागा मोकळी करून घेतली. आणि ह्या पुढचा विकास जेव्हा आपण प्रत्येक जण आपल्या नजरेने पाहाल, आपल्याला विश्वास बसेल की आम्ही जे काय पाऊल उचललं होतं ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच होतं, आपल्या सगळ्यांचं भविष्य घडवण्यासाठीच होतं. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, आमच्या पाठकजींनी उल्लेख केला की 18 महिन्याचं काम आम्ही 12 महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करू. पाठक साहेब, प्रयत्न हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. 12 महिने म्हणजे 12 महिने, जेणेकरून आजकाल गाडीतून उतरल्यात उदयजींनी सांगितलं नितेशजी दुसरा टप्पा ठीक आहे, तिसऱ्या टप्प्याचे पण पैसे तयार ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवा, पालकमंत्र्यांचं आपल्यावर लक्ष आहे. तुम्ही 12चे 13 महिने लावले तर उगाच माझे 13 वाढायची वेळ येईल अशी काही वेळ करून घेऊ नका. आणि म्हणून विकास करायचा असेल तर वेळेत करू आणि क्वालिटीचा करू, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. परत एकदा आपण जे मोठ्या संख्येने इथे जमलात, आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नितेशजी, तुम्हाला निसर्गाने देखील आशीर्वाद दिलेला आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि सगळ्या मच्छीमारांच्या मार्फत मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठीच करतो की या मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं 20 वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय. परंतु मिरकरवाड्याचा फेज 2चं काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं. हा एक नियतीचा खेळ होता आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो. मी गाडीतनं उतरल्यानंतर नितेशजींना सांगितलं की पहिला टप्पा पूर्ण झालाय 22 कोटीचा, दुसरा 36 कोटीचा आता एस्टिमेट तुम्हीच बनवताय, त्याला देखील मंजुरी आपण द्यावी, जेणेकरून कुठच्याही परिस्थितीमध्ये मच्छीमारावर अन्याय होणार नाही, मच्छीमाराला चांगले दिवस यावेत. यासाठी जो तुम्ही संकल्प केला आणि या मच्छी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला, त्याच्यामुळे मिरकरवाडा बंदर हे भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं बंदर ठरेल. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. नितेशजी, काल आपला दौरा ठरला. काल मी मिरकरवाड्यातल्या सगळ्या मंडळींना बोलून घेतलं होतं आणि त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की आमची सगळ्यांची भूमिका काय आहे की तुमच्यामध्ये कोणतरी गैरसमज पसरवतात. आमची सगळ्यांची भूमिका आहे, जो राष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा आहे, जो भारत मातेवर प्रेम करतो तो आमचा आहे. त्याच्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की दर 15 ऑगस्टला, म्हणजे तावडे साहेब तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, दर 15 ऑगस्टला या मिरकरवाड्यातले मुस्लिम बांधव हे जवानांसाठी रक्तदान करतात. हे गेले 25 ते 30 वर्ष या मिरकरवाड्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून मला नितेशजींना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजेत की आपण ज्या भावनेतनं मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलेला आहे, हे फार मोठं तुम्ही काम करताय. कारण या मिरकरवाड्यातनं हजारो कोटीचा टर्नओव्हर मच्छी व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो. काल देखील मी सांगितलं की एलईडीचं समर्थन हे कोणच करणार नाही, कारण शेवटी जसा पर्सेनेटवाला जगला पाहिजे तसा माझा छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे.
ही जर आमच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांची इच्छा असेल तर त्याला आपण समर्थन केलं पाहिजे, अशी भूमिका काल आम्ही मिरकरवाड्याच्या बैठकीमध्ये मांडली. आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की जो मच्छीमार आज या मतदारसंघामध्ये काम करतोय त्याला चांगले दिवस आणण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय, डोळे झाकून उदय सामंत तुमच्या सोबत आहे, हा शब्द देखील आज या कार्यक्रमाचा आणि विशेषतः मिरकरवाडा फेस्टच्या निमित्तानं आपल्याला जर दिला तर तो चुकीचा ठरणार नाही. नितेशजी, अजून एक तो निर्णय कुणी घेतला होता मला माहित नाही, पण 2019ला मच्छीमारांना घातक असा एक निर्णय झाला. या किनारपट्टीवर कॉन्क्रीटचे काही दगड हे एका माझ्याच तालुक्याच्या जागेमध्ये बनवून हे टाकले जात आहे. मी अनेक वेळा तावडे साहेब मच्छीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की याला काही वजन आहे, हे कशा पद्धतीचे दगड असले पाहिजेत याचं स्पेसिफिकेशन ठरलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कशा पद्धतीनं काम करतो याच्याशी माझं वैयक्तिक घेणं देणं काही नाही, परंतु ज्यावेळी मच्छीमारांना किंवा मच्छीमारांच्या जाळीना या सगळ्या दगडांचा त्रास होतोय त्यावेळी याचा रिव्ह्यू घेणं मंत्री महोदय अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी देखील आपण एका बैठकीचं आयोजन करावं. आणि दुसरी एक आनंदाची बाब सांगतो की तुमचा पायगुण अतिशय चांगला आहे. या जिल्ह्यात 3 मोठी मच्छीमार बंदर आहेत. एक नाट्याला मच्छीमार बंदर आहे, एक हरण्याला मच्छीमार बंदर आहे आणि एक मिरकरवाडा मच्छीमार बंदर आहे. गेली 20 वर्ष प्रत्येक मच्छीमार हे नाट्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता, मिरकरवाड्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता आणि हरण्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता. पण महायुतीच्या सरकारनं नाट्याच्या बंदराला देखील 200 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, हरण्याच्या बंदराला देखील 200 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि आज तुमच्या पुढाकारानं जवळजवळ 100 कोटी रुपये या मिरकरवाड्या बंदराला झालेले मंजूर आणि भविष्यात होणारे मंजूर हे अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी मिळतोय. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा नितेशजी राणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये हा मिरकरवाडा बंदर मलपीपेक्षा मोठं व्हावं यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद या संपूर्ण मच्छीमार विभागाचा हा माझ्या मच्छीमारांवर असावा ही देखील विनंती करतो. आज तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आला आणि राणे साहेबांसारखं तुम्ही देखील टायमिंगला येथे सिद्ध करून दाखवलं. कारण मला देखील मला कोणीतरी सांगितलं की नितेशजी मिरकरवाड्याला पोहोचलेले आहेत म्हणून सगळ्यांना टाकून मी आज तिकडे आलो. त्याच्यामुळं टायमिंग तर तुमचं अतिशय चांगलंच आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही. पण एक कोकणचा सुपुत्र मत्स्य विकासासाठी जीव ओतून काम करतोय हे परवा देखील त्यांच्या भाषणातनं मला ऐकायला मिळालं. मला त्यावेळी नितेशजी तुमचं कौतुक करता आलं नाही, पण आज जाहीरपणानं करतो की जे विधान परिषदेमध्ये तुम्ही केलेलं भाषण होतं हे मच्छीमारांच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं. परंतु हे भाषण मच्छीमारांना कोण दाखवत नाही. निवडणुकीच्या वेळी राजकारण करून मुस्लिमांच्या विरोधामध्ये महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीची एक भावना निर्माण करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात. आणि म्हणून इथल्या मच्छीमारांना मला विनंती करायची आहे की नितेश राणेंचं परवाचं विधान परिषदेचं जर आपण भाषण ऐकलं तर तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. शेवटी आमचा एकच अजेंडा आहे की मच्छीमारांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, या कोकणाचा विकास झाला पाहिजे. आणि त्याच भावनेतून नितेशजी आज काम करतायत, त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी कौतुक व्यक्त करतो. तुम्ही मतदारसंघामध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळ्या रत्नागिरीतला मच्छीमार तुम्ही केलेल्या प्रत्येक विकासाच्या कामासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.